नमस्कार, मी माधुरी वैद्य. अपोजिशनच्या क्रिटिसिझमवर लोकशाही चालते. एका मराठी वेबसिरीजमध्ये पोलीस ऑफिसर तरुणाला हे सांगतो, खुलेपणानं टीका करता येण्याची मुभा हे सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे. पण तो तरुण मात्र पोलीस स्टेशनमधल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर टीका करताना अत्यंत असभ्य, असंस्कृत असा शब्द वापरतो. आणि माझ्याही नकळत मला संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विधानसभेमध्ये आपल्याच देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलताना ओंगळवाणे अंगविक्षेप करणारे भास्कर जाधव आठवले. अर्थात विषय हा नाही आहे. नुकतंच जे पावसाळी अधिवेशन पार पडलं त्यामध्ये सातत्याने नाना पटोले असतील किंवा जयंत पाटील जे खोचक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते, आणि इतर अनेक विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कायदा आणि सुरक्षा याविषयीचे प्रश्न उपस्थित केले होते. नाना पटोले तर सरकार अत्यंत असंवेदनशील आहे आणि जवळपास हे सरकारचं फेल्युअर आहे अशा पद्धतीची विधानं त्यांनी केलेली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अपोजिशनच्या क्रिटिसिझमला ॲप्रिसिएशनमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना बऱ्यापैकी यश आलं असं म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की ज्या योग्य टीका आहेत त्याची दखल घेतली आहे आणि सूचनांचीही दखल घेतलेली आहे आणि त्यासंबंधीच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. आमदारांना हव्या असतील तर त्या मी पाठवेन. त्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांपैकी जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न चर्चेला आला होता तो होता कर्जमाफी संदर्भातला. 2019 साली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तिच्या अंतर्गत ज्यांनी लाभ घेतलेला होता अशा शेतकऱ्यांना विस्तारित कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. 2026-27 सालाविषयी ते बोलले आणि मग कितीतरी वेळपर्यंत विधानसभेतली बाकं वाजतच राहिली. ही प्रशंसा होती. कायदा आणि सुरक्षा, आता होम मिनिस्टर जे आहेत ते आपले मुख्यमंत्रीच आहेत. त्यांनी त्याबद्दल अगदी सविस्तरपणे सांगितलं. गुन्हा दाखल होऊन गुन्ह्याचा निकाल लागण्याचं प्रमाण आता वाढीला लागलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि याचं कारण आहे की AI माध्यमातून जे तपास सारथी टूल तयार केलेलं आहे त्याच्या मदतीने पोलीस चार्जशीट तयार करतात. आपण नुकतंच बघितलं नरसापूरमध्ये 59 दिवसामध्ये खटल्याचा निकाल लागला आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली. आणि त्या खटल्यामध्ये जजनीसुद्धा पोलिसांचं या बाबतीमध्ये कौतुक केलं, प्रशंसा केली. पहिल्यांदा चार्जशीट बनवायला 2 वर्ष लागायची, पण आता 50% गुन्ह्यांमध्ये 60 ते 90 दिवसामध्ये चार्जशीट तयार होते. आपलं जे सायबर डिपार्टमेंट आहे त्यांनी डिजिटल ॲरेस्टचा देशातला सर्वात मोठा 58 कोटीचा घोटाळा पकडलेला आहे. त्याचप्रमाणे इतर गुन्ह्यांमधून 739 कोटी एवढी रक्कम फ्रीज केलेली आहे. ड्रग्सच्या संदर्भात किंवा अंमली पदार्थांच्या संदर्भात जे एक इंटरनॅशनल सिंडिकेट आहे त्याचा एक मुख्य म्हणजे नेत्यांपैकी एक प्रमुख नेता सलीम डोला याला परदेशात अटक करून मुंबई पोलिसांनी मुंबईला आणलेलं आहे. आणि आता त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरात
याचे कारखाने कुठे आहेत किंवा त्याचे धागे दोरे जे आहेत ते कुठपर्यंत जात आहेत याची माहिती पोलिसांना निश्चितपणे कळू शकेल. नुकतेच अंमली पदार्थाचे मोठमोठे साठे पोलिसांनी जप्त केलेले आहेत. हे आपण पेपरामध्ये नेहमी वाचत आलेलो आहोत. विषारी दारू संदर्भात पुण्यामध्ये जी घटना घडली त्या संदर्भामध्ये 17 आरोपी गजाआड गेलेले आहेत आणि 13 शुल्क विभागातले आणि 13 पोलीस असे निलंबित झालेले आहेत. अंमली पदार्थांच्या संदर्भामध्ये 24 पोलीस निलंबित झाले आहेत आणि 18 पोलीस हे बडतर्फ झालेले आहेत. अंमली पदार्थाच्या बाबतीत ड्रग्ज फ्री अभियान आता सरकार मुलांसाठी चालवणार आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. 43,000 बालकांची सोडवणूक केलेली आहे आत्तापर्यंत. आणि हे सगळं तर आहेच, पण त्याशिवाय अतिशय संवेदनशील असा कार्यक्रम आपल्या सायबर विभागाने त्यातल्या पोलिसांनी हाती घेतला आहे. तो म्हणजे फेसबुकवर जी लोक डिप्रेशनमुळे आत्महत्या करण्याच्या संदर्भातले व्हिडिओज टाकतात किंवा ऑनलाईन छळाचे व्हिडिओ टाकतात, त्यांना मेटाच्या मदतीने शोधून काढून त्यांचं काउन्सिलिंग करून 237 लोकांना पोलिसांनी मृत्यूपासून वाचवलेलं आहे. त्यांना मान सन्मान मिळालेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस खात्याने जे जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावर एक माहितीपट बनवलेला आहे, त्या माहितीपटाला कान्स चित्रपट महोत्सव 26मध्ये नामांकन मिळालेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच पोलिसांच्या कार्यामध्ये प्रगती होते आहे, त्यामध्ये सुधारणा होते आहे असं दिसून येतच आहे. 2 दिवसापासून मिसिंग लिंक यावर तर राळ उठवली गेली. भास्कर जाधव तर प्रचंड आक्रमक झालेले होते आणि ते व्यक्तिशः फडणवीसांबद्दल सुद्धा त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. आव्हाड यांना अशोक खरात केस ही मिसिंग झाली आहे असं वाटत होतं, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 19 आरोपांपैकी 14 आरोप सिद्ध झालेले आहेत आणि बाकीचे आरोप अजूनही तपासाधीन आहेत. म्हणजे केस मिसिंग झालेली नाही. मिसिंग लिंकच्या संदर्भात आदल्या दिवशी तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच होतं, पण त्या दिवशीही सांगितलं की मिसिंग लिंक जी आहे ती इंटॅक्ट आहे आणि त्यातून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. आणि त्यामुळे अर्थातच 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांची तोंड आता बंद होणं अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल आहे आणि ते सुव्यवस्थितपणे चालू आहे. आणि मिलिंद नार्वेकर या उबाठाच्या आमदारांचं त्यांनी अभिनंदन केलं, कारण नार्वेकरांनी दुसऱ्या दिवशी एक पोस्ट केली होती ज्यामध्ये 11 तासात वाहतूक सुरळीत सुरू झाल्याबद्दल सरकारचे आभार मानलेले होते. एकंदरीतच पावसाळी अधिवेशन हे चांगल्या रीतीने पार पडलं असं आपल्याला म्हणता येईल. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.